राम राम मंडळी. आज आपण 21व्या शतकात राहतोय. हातात आयफोन आहे, घरात Alexa आहे आणि आपण मंगळावर वस्ती करायच्या गप्पा मारतो. पण प्रामाणिकपणे सांगा, रात्री 12 वाजता एखाद्या जुन्या पडक्या वाड्यासमोरून किंवा वडाच्या झाडाखालून जाताना जेव्हा अचानक पानांची सळसळ होते, तेव्हा काळजाचा ठोका चुकतो की नाही? भारतातील भूतं हा फक्त भीतीचा विषय नाही, तो एक सांस्कृतिक राडा आहे. पश्चिमात्य देशांकडे फक्त कॅस्पर आणि ॲनाबेल आहेत, पण आपल्याकडे आपल्याकडे प्रत्येक किलोमीटर भूतांची जात बदलते. आजच्या या एपिसोडमध्ये आपण भारतीय भूतांच्या फॅमिली ट्री बद्दल जाणून घेणार आहोत. मुंजा पिंपळावरच का बसतो? हडळीचे पाय उलटेच का असतात? आणि ब्रह्मराक्षसाला एवढा राग का येतो? आज सगळा विषय क्लिअर होणार आहे. सीट बेल्ट लावा, कारण आजचा प्रवास थरारक असणार आहे. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. सुरुवात करूया घरच्या भूतापासून, म्हणजेच मुंजेपासून. कोकणात गेलात तर मुंजेशिवाय गप्पा पूर्णच होत नाही. ज्या मुलाची मुंजे झाली पण 16 पूर्ण व्हायच्या आधीच, म्हणजेच लग्नापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, तर तो मुंज होतो. हा म्हणजे स्वभावाने खोडकर असतो. तो तुम्हाला जीवे मारणार नाही, पण तुमची झोप उडवेल. तो पिंपळाच्या झाडावरच का राहतो? कारण पिंपळा 24 तास ऑक्सिजन देतो आणि मुंजाला तिकडे राहायची सोय पडते म्हणून. आता लोककथा, मुंजे चित्रपटमुळे हा विषय आता ग्लोबल झालाय. पण गावाकडच्या मुंजेच्या गोष्टी त्यापेक्षा भयानक आहेत. मुंजेला साखरेची किंवा गुळाची हवा असते असं म्हणतात. आता येऊया सर्वात दहशत असलेल्या कॅटेगरीकडे. त्यातली पहिली, हडळ. महाराष्ट्रात तिची मोठी दहशत आहे. पांढरी साडी, मोकळे केस. असं म्हणतात की बाळंतपण करताना मृत्यू झालेली स्त्री ही हडळ होते. दुसरी, चुडेल. उत्तर भारतात चुडेल प्रसिद्ध आहे. लोक म्हणतात की ती मृत्यूच्या मार्गावरून उलटी आली आहे म्हणून तिचे पाय फिरले असतात. तिसरी, डाकिन. ही भूतांची अशी जात आहे जी जिवंत स्त्रियांमध्ये असते असं मानलं जातं. ही एक मोठी अंधश्रद्धा आहे ज्याने अनेक स्त्रियांचा बळी घेतलाय. हे भूत म्हणजे भूतांमधला कलेक्टर, जो ब्राह्मण अत्यंत विद्वान होता, पण ज्याने आपले ज्ञान इतरांना दिले नाही किंवा त्याचा अहंकार केला, तो मेल्यावर ब्रह्मराक्षस बनतो. हे सहसा जुन्या शिवमंदिरांमध्ये किंवा वडाच्या झाडावर असतात. तसेच हे अत्यंत शक्तिशाली असतात. ब्रह्मराक्षसाला शांत करणं हे साध्या मांत्रिकाच्या हाताबारीचं काम असतं. त्यांच्या कथा कर्नाटकातील यक्ष आणि ब्रह्मराक्षसाच्या संदर्भात खूप सापडतात. जसं देवांमध्ये इंद्र, तसं भूतांमध्ये वेताळ. याला अग्निवेताळही म्हणतात. कोकणात वेताळाची मोठी मंदिर आहेत. हा प्रेतांच्या शरीरात प्रवेश करतो. राजा विक्रमादित्य आणि वेताळांच्या गोष्टींनी आपलं बालपण समृद्ध केलंय. वेताळ हा न्यायप्रिय असतो. तो भूतातला असला तरी तो क्षेत्रपाल म्हणजेच गावाचा रक्षक म्हणून पूजला जातो. वेताळाची पालखी निघते तेव्हा आजही लोक थरथर कापतात. झोटिंग म्हणजे असा आत्मा जो अपघाती किंवा हिंसक मृत्यू पावला आहे. हे सहसा पाणवठ्यावर किंवा विहिरींपाशी असतात. आता हे वीर, ज्या योद्ध्याचा युद्धामध्ये मृत्यू झाला आहे त्याला वीर म्हणून पूजलं जातं. हे नकारात्मक नसतात, पण यांचा अपमान झाला तर मात्र हे राडा करतात. मानसशास्त्र म्हणतात की इन्फ्रासाऊंड किंवा कार्बन मोनॉक्साईडमुळे होणारे भास असू शकतात. जेव्हा मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही किंवा आपण प्रचंड घाबरतो, तेव्हा डोळ्यासमोर चित्र उभी राहतात. पण मग त्या पायगुणांचं काय, ज्यांच्या खुणा अंगणात सकाळी दिसतात? विज्ञान इथं गप्प बसतं. मंडळी, भूतांच्या नावाखाली अनेक भोंदू बाबा लोकांची फसवणूक करतात. नरबळी सारखे प्रकार घडतात. हे अत्यंत चुकीचं आहे. भूतांची भीती मनात ठेवावी, पण त्याचा व्यापार होऊ देऊ नये. तर मंडळी, ठेवतो भारतीय भूतांचं अजब विश्व. तुम्हाला कधी अनुभव आलाय का? तुमच्या गावाकडचं एखादं खतरनाक भूत कोणतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर मागे वळून बघू नका. राम राम.